नमस्कार मंडळी, इडलिंबूचं लोणचं आज आपण करणार आहोत. तर इडलिंबूचे बरेच असे औषधी फायदे आहेत. तर इडलिंबूमध्ये ना व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच अनेक औषधी गुणधर्माचे फळ आहे हे. तर इडलिंबूमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच पचनक्रिया सुधारते, त्वचा निरोगी ठेवते. त्वचेवर जर काही डाग वगैरे असतील तर ते कमी होतात. आणि किडनी स्टोनसाठी तर उत्तम असा हा पर्याय आहे, खूपच फायदेशीर आहे. तर असं हे आयुर्वेदिक फळ, त्याचं आज आपण लोणचं करणार आहोत, जेणेकरून रोजच्या आहारामध्ये याचा वापर करता येईल. तर सगळ्यात अगोदर ना इडलिंबू जे आहे ना ते फ्रेश म्हणजे अगदी ताजं घ्यायचं आहे लोणच्यासाठी. 4-5 दिवसाचं असं घ्यायचं नाही, शक्यतो ताजंच घ्या. आणि इडलिंबू धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर स्वच्छ असं कॉटनच्या कपड्याने तो पुसून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता बघा, ह्याचे बारीक बारीक फोडी करायच्या आहेत. याच्यामधल्या बिया ज्या आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आणि बारीक फोडी करून घ्यायच्या. जेवढ्या बारीक करता येईल तेवढ्या बारीक करा. त्यानंतर त्याच्यावर हळद आणि मीठ टाकायचं आहे. तर आता हे इडलिंबू आहे ना मी रात्री चिरून ठेवते आहे. हे चिरून ठेवल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर पसरवून ठेवा किंवा चाळणीमध्ये घालून रात्रभर आहे ना हे बाजूला ठेवून द्यायचे. कारण हळद मीठ त्याच्यामध्ये मुरलं गेलं पाहिजे आणि त्याला पाणी सुटून त्याच्यातलं थोडंसं पाणी आपण पिळून काढणार आहोत, नाही तर खूप हे आंबट लागतं. जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही पाणी त्याच्यातलं पिळलं नाही तरी चालेल. तर बघा, मस्त हळद मीठ असं लावून ठेवलेलं आहे. आता मी रात्रभर हे चाळणीमध्ये ठेवणार आहे. तर बघा, रात्रभर चाळणीमध्ये ठेवल्यानंतर छान हे असं ड्राय झालेलं आहे आणि हळद मीठ छान त्याच्यामध्ये मुरले, म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही. तर बघा, इथे 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि हिंग घेतलं आहे. आता इथे तेल मी कडकडीत गरम करून त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली. जेव्हा मोहरी तडतडून वर येते तेव्हा समजून जायचं तेल तापलं आहे आणि तेल पूर्ण थंड करून घ्यायचे. त्यानंतर मोहरी, धने, बडीशोप, जिरं आणि ओवा हे प्रत्येकी 2 चमचे इतकं घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, अगदी पाव चमचा किंवा अर्धा चमचा इथं मी मेथी दाणे टाकते. मेथ्या म्हणजे मेथ्या कडू असल्यामुळे थोड्याच प्रमाणात ते घ्या. आता सगळ्यात अगोदर हे सगळे मसाले आपण बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचे आहेत. जास्त पण खरपूस करू नका, पण जेव्हा मोहरी टचटच अशी वाजायला लागते ना तेव्हा समजून जायचं आपला मसाला छान असा भाजलेला आहे. भाजल्यानंतर पूर्णपणे थंड हा मसाला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच मिक्सरला किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही बारीक करू शकता. आता बघा, छान असा मसाला वाटून झालेला आहे आणि आता हे इडलिंबूचे जे फोडे आहेत ते मी एका ताटामध्ये काढून घेते आणि हे जे कोरडे मसाले आहेत आपण त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. तर लाल तिखट जे आहे ते तुमचं, तर इडलिंबू म्हणजे तुम्हाला बाजारातून केवढ्या मोठ्या प्रमाणात भेटतो त्यानुसार थोडंसं कमी जास्त तुम्ही मसाले करू शकता. तर बघा, इथे आता मस्त इडलिंबूला हळद, मीठ, लाल तिखट आणि हिंग लावून घेतलेला आहे. आता तो मसाला जो आपण मगाशी भाजलेला होता तो थंड झाला आहे. तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटून घ्यायचा आहे. तर तेल जे आहे ना, जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं, तेल गरम करून झाल्यानंतर पूर्ण अगदी थंड करून घ्यायचं आहे. कोमटसुद्धा चालणार नाही, कारण जेव्हा पूर्ण थंड होईल ना तेव्हाच त्याचा वापर करा, म्हणजे लोणचं खराब होत नाही. तर बघा, मसाला छान असा भरडसर वाटून घ्यायचा, एकदम पावडर पण करायची नाही. अशा प्रकारे मसाला वाटून घ्यायचा आहे आणि आता हा छान असा इडलिंबूच्या फोडींमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. खूप सुंदर होतं हे लोणचं, नक्की तुम्ही करून बघा. आणि औषधी आहे तर आहे ना, हा इडलिंबू खरंच खूप औषधी आहे. जर बाजारात तुम्हाला कधी मिळालं ना तर नक्की घेऊन या आणि अशा प्रकारे लोणचं करा. तर लोणचं पण हे खूप दिवस टिकतं. तर व्यवस्थित जर सांगितलेल्या टिप्स सगळ्या फॉलो केल्या ना तर हे लोणचं खरंच खूप दिवस टिकतं. आणि कोणतंही लोणचं असू द्या, लोणचं बुडेपर्यंत तेल ओतायचं असतं. तेल गरम करून गार करूनच ओतायचं, थंड तेल ओतू नका. आता बघा, थंड तेल म्हणजे कच्चं तेल ओतू नका. आता हे तेल देखील पूर्ण थंड झालं आहे. आता यावर आपण तेल टाकून घेऊयात. तर अंदाजेच मी हे तेल गरम केलेलं, कारण इडलिंबू खूप मोठा होता म्हणून मी 2 मोठ्या वाट्या इतकं तेल घेतलेलं. परंतु मला वाटतं हे सगळं तेल लागणार. तुम्ही पाहू शकाल संपूर्ण फोडी पुढेपर्यंत हे तेल मी घेतलेलं आहे.
आणि आता तुम्ही हे व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे. तर अजिबात ओला चमचा किंवा ओला हात या लोणच्याला लावायचा नाही. ह्याच नाही, कोणत्याच लोणच्याला लावायचा नाही. मग नाहीतर लोणचं पटकन खराब होतं किंवा बुरशी धरतं. कधी पण आहे ना, लोणचं जेव्हा आपण बरणीमध्ये भरतो ना, तेव्हा अगदी पॅक बंद बरणी ठेवा. लूज वगैरे ठेवू नका, जेणेकरून त्याच्यामध्ये हवा जाईल असं काही करू नका. पॅक बरणीमध्येच हे लोणचं भरून ठेवा, म्हणजे चांगलं टिकतं. आता बघा, व्यवस्थित आपण एकजीव करून घेतलेलं आहे. तेल सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता तुम्ही हे लोणचं काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता. तर बघा, अशा प्रकारे चिनी मातीच्या बरण्या असतात ना, त्याच्यामध्ये तुम्ही हे लोणचं भरून ठेवू शकता. तर चला मग, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.